नमस्कार सर्वांचे, आरजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मराठी ग्रामर अत्यंत महत्त्वाचे असे 100 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त। झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आणि पर्याय आहे 1 आंबा, पर्याय 2 वारू, पर्याय 3 पादप, पर्याय 4 वृक्ष आणि झाडचा समानार्थी शब्द असलेला आहे पहा पादप। प्रश्न आहे पहा दुसरा, नाव मोठं लक्षण खोटं याचा अर्थ काय? आणि पर्याय 1 आहे थपका भारी खिसा खाली, पर्याय 2 आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, पर्याय 3 आहे ओठात एक पोटात एक, पर्याय 4 आहे ठपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 ठपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची। पुढील प्रश्न आहे पहा तिसरा, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन तिला काय म्हणतात? पर्याय 1 आहे खडकाळ, पर्याय 2 आहे पहा बागायत, पर्याय 3 आहे पहा कोरडवाहू, पर्याय 4 आहे पहा जिरायत। ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन म्हणजे कोणती असते? तर खडकाळ जमीन असते पहा। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आहे पहा चौथा, खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते? पर्याय 1 आहे पहा मी, पर्याय 2 आहे पहा आपण, पर्याय 3 आहे पहा तो, पर्याय 4 आहे पहा कोण आणि दर्शक सर्वनाम विचारला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे पाचवा, जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते। पर्याय 1 व्यंजन, पर्याय 2 स्वर, पर्याय 3 साधित, पर्याय 4 वाक्य आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 व्यंजन। प्रश्न आहे पहा सहावा, गायीचे डॅश। पर्याय 1 हंबरणे, पर्याय 2 रेखणे, पर्याय 3 ओरडणे, पर्याय 4 आरवणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 हंबरणे। पुढील प्रश्न आहे पहा सातवा, लवकर या शब्दाची जात ओळखा। लवकर म्हणजे काय, ते कशा प्रकारचं आहे? क्रियाविशेषणाव्यय आहे, पर्याय 2 उभयनव्यय आहे, पर्याय 3 क्रियापद आहे, पर्याय 4 यापैकी नाही आणि लवकर हे काय आहे? तर क्रियाविशेषण आहे पहा। प्रश्न आहे आठवा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? पर्याय 1 सामान्य नाम, पर्याय 2 विशेष नाम, पर्याय 3 भाववाचक नाम, पर्याय 4 पदार्थवाचक नाम आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय आहे? तर भाववाचक नाम आहे पहा। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे पहा 9वा, राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या आणि पहिला पर्याय आहे पहा राजाची दिवाळी रोजचीच असते, पर्याय 2 श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही, पर्याय 3 रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही, पर्याय 4 सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 3 रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही। पुढील प्रश्न आहे पहा 10वा, मृत्यूवर विजय मिळविणारा। पर्याय 1 अजिंक्य, पर्याय 2 मृत्युंजय, पर्याय 3 अजातशत्रू, पर्याय 4 असंभव आणि बरोबर उत्तर आहे पहा मृत्यूवर विजय मिळविणारा म्हणजे मृत्युंजय असतो पहा। पुढील प्रश्न आहे पहा 11वा, आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल? पर्याय 1 आहे पहा आहेत, पर्याय 2 आहे पहा असत, पर्याय 3 आहे पहा असेल, पर्याय 4 आहे पहा होईल आणि बरोबर उत्तर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 3 असेल भविष्यकाळी क्रियापद। प्रश्न आहे 12वा, खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा। समाजाची सेवा करणारा, पर्याय 1 ग्रामसेवक, पर्याय 2 सामाजिक, पर्याय 3 समाजसेवक, पर्याय 4 समाजवादी आणि समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक असतो पहा। प्रश्न आहे 13वा, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा। पर्याय 1 कठोर व्यंजन, पर्याय 2 उष्मे व्यंजन, पर्याय 3 मृदू व्यंजन, पर्याय 4 महाप्राण व्यंजने आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मृदू व्यंजने। प्रश्न आहे 14वा, नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा। पर्याय 1 विनय, पर्याय 2 गर्व, पर्याय 3 उद्धट, पर्याय 4 विनम्र आणि नम्रचा विरुद्धार्थी शब्द काय असेल बरं? तर उद्धट। त्यांनी आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा। पर्याय 1 आहे पहा आता, पर्याय 2 आहे पहा घरी, पर्याय 3 आहे पहा त्याने, पर्याय 4 आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पहा यापैकी नाही। या विधानामध्ये कर्म नाहीये पहा। आणि जर तुम्हाला असेच मराठी व्याकरणाचे आणखीन सराव प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। झाला पाणी डॅश। पर्याय 1 आहे पहा 3, पर्याय 2 आहे 4, पर्याय 3 आहे 5, पर्याय 4 आहे 6 आणि बरोबर उत्तर आहे पहा 3 पळसाला पाणी 3।
प्रश्न अयोग्य जोडी ओळखा. पर्याय 1 माणसाचे लेकरू, हरणाचे करडू. पर्याय 3 घोड्याचे शिंगरू. पर्याय 4 शेळीचे कोकरू. याच्यातील अयोग्य जोडी कोणती आहे तो पर्याय निवडायचा आहे पहा. आणि अयोग्य जोडी आहे हरणाचे करडू नसतं तर हरडाचं शावक असतं पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय 1 आहे पहा गांभीर्य. पर्याय 2 आहे गांभीर्य. पर्याय 3 आहे गांभीर्य. पर्याय 4 आहे गांभीर्य. उच्चारात असा समान दाखवत असेल तरी वेलांटी उकार पाहायचा आहे आणि बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. शब्दाच्या जाती किती आहेत. पर्याय 1 आहे 4. पर्याय 2 आहे 8. पर्याय 3 आहे 3. पर्याय 4 आहे 5. आणि एकूण शब्दाच्या जाती किती आहेत तर 8 आहेत. त्या कोणत्या मग. प्रश्न आहे की चुकीची जोडी ओळखा. पर्याय 1 म्हैस म्हशी. पर्याय 2 मगर मगरी. पर्याय 3 चिंच चिंचोका. पर्याय 4 विहीर विहिरी. अनेक वचनांच्या जोडी आहेत एकवचन अनेक वचन. तर बरोबर चुकीचं कोणतं आहे तर चिंच चिंचोका. पर्याय क्रमांक 3. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात. पर्याय 1 समास म्हणतात. पर्याय 2 प्रयोग म्हणतात. पर्याय 3 सामासिक शब्द म्हणतात. पर्याय 4 जोडाक्षर म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात सामासिक शब्द असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे पहा. पर्याय 1 मुलगा. पर्याय 2 रामा. पर्याय 3 गंगा. पर्याय 4 भारत. आणि सामान्य नाम कोणतं आहे मग. पर्याय क्रमांक 1 मुलगा. पुढील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय 1 कडू. पर्याय 2 सुंदर. पर्याय 3 हुशार. पर्याय 4 पोट. कडू सुंदर हुशार ही काय आहेत विशेषणे आहेत पहा. आणि याच्यात गटात न बसणारा शब्द आहे पोट. पर्याय क्रमांक 4. पुढील म्हण पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर. पर्याय 1 पाडवा. पर्याय 2 रक्षाबंधन. पर्याय 3 शिमगा. पर्याय 4 रंगपंचमी. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा. पर्याय क्रमांक 3. कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात. पर्याय 1 हत्तीचा. पर्याय 2 घोड्याचा. पर्याय 3 वाघाचा. पर्याय 4 सिंहाचा. बरोबर उत्तर आहे 3 वाघाचा बछडा. खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात. पर्याय 1 गाय. पर्याय 2 हरिण. पर्याय 3 मांजर. पर्याय 4 शेळी. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हरणाच्या पिल्लास शावक म्हणतात. काय सुंदर देखावा आहे हा. यातील नाम ओळखा. पर्याय 1 सुंदर. पर्याय 2 काय. पर्याय 3 देखावा. पर्याय 4 आहे हा. नाम ओळखायचं आहे आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे देखावा. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे तया. पर्याय 1 नाम. पर्याय 2 सर्वनाम. पर्याय 3 विशेषण. पर्याय 4 क्रियापद. मग तया कोणत्या शब्दाची जात आहे ती तया. पर्याय क्रमांक 2 सर्वनाम. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय 1 आहे परीक्षा. पर्याय 2 आहे शहरीकरण. पर्याय 3 आहे आधुनिक. पर्याय 4 आहे प्रतिध्वनी. अशुद्ध म्हणजे चुकीचा लिहिलेला शब्द आहे पर्याय क्रमांक 3 आधुनिक असतं पहा. पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. हाडाचे डॅश डॅश करणे. पर्याय 1 लाकडे. पर्याय 2 पाने. पर्याय 3 काडे. पर्याय 4 फुले. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक. प्रश्न आहे सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात. पर्याय 1 आहे विग्रह. पर्याय 2 आहे वर्णरचना. पर्याय 3 आहे अक्षर मांडणी. पर्याय 4 आहे पहा समास. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा विग्रह असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही. पर्याय 1 आहे पहा कळप. पर्याय 2 आहे वर्ग. पर्याय 3 आहे सैन्य. आणि पर्याय 4 आहे नदी. समुदायवाचक नसलेलं विचारलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे पहा नदी. दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो.
पर्याय 1 आहे पहा यमक अलंकार, पर्याय 2 आहे पहा उत्प्रेक्षा अलंकार, पर्याय 3 आहे उपमा अलंकार, पर्याय 4 आहे यापैकी नाही. आणि बरोबर उत्तर आहे पहा उपमा अलंकार असतो. पर्याय 4 आहे मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता. पर्याय 1 आहे वर्तमान काळ, पर्याय 2 आहे भूतकाळ, पर्याय 3 आहे भविष्यकाळ, पर्याय 4 आहे यापैकी नाही. मी पत्र लिहीन भविष्यकाळी वाक्य आहे पहा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत. पर्याय 1 आहे पहा 3, पर्याय 2 आहे 4, पर्याय 3 आहे 6, पर्याय 4 आहे 2. आणि भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार आहेत पहा शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. प्रश्न द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. पर्याय 1 आहे अनंत, पर्याय 2 आहे समुद्रकाठ, पर्याय 3 आहे पुरणपोळी, पर्याय 4 आहे ने आण. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 ने आण. आणि अथवा ही डॅश डॅश अव्यय आहेत. पर्याय 1 आहे शब्दयोगी, पर्याय 2 आहे उभयान्वयी, पर्याय 3 आहे केवल प्रयोगी, पर्याय 4 आहे यापैकी नाही. आणि अथवा ही कशी आहेत मग उभयान्वयी अव्यय आहेत पहा. प्रश्न आहे पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय 1 आहे रान, पर्याय 2 आहे घाली, पर्याय 3 आहे सारे, पर्याय 4 आहे पायाखाली. कधी कधी क्रियापद वाक्यामध्ये देखील असतं पहा. पर्याय क्रमांक 2 घाली हे काय आहे मग या वाक्यामध्ये क्रियापद आहे पहा. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. आणि वाक्य आहे गवई बुवा आपण तर कमालच केलीत. पर्याय 1 आहे पूर्णविराम, पर्याय 2 आहे प्रश्नचिन्ह, पर्याय 3 आहे उद्गार चिन्ह, पर्याय 4 आहे अपूर्ण विराम. आणि कोणता असेल मग पर्याय क्रमांक 3 उद्गार चिन्ह आहे पहा. पुढील पैकी अर्धस्वर कोणता नाही. पर्याय 1 आहे पहा र, पर्याय 2 आहे व, पर्याय 3 आहे ज, पर्याय 4 आहे ल. आणि अर्धस्वर कोणता नाही. पर्याय क्रमांक 3 ज. संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा. पर्याय 1 आहे विद्यार्थी, पर्याय 2 आहे कविच्छा, पर्याय 3 आहे सदाचार, पर्याय 4 आहे सूर्यास्त. आणि संधी नियमानुसार विसंगत कोणता आहे मग पर्याय क्रमांक 3 सदाचार. महाराष्ट्र माझे राज्य आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. आणि अधोरेखित आहे राज्य. पर्याय 1 आहे गुणविशेषण, पर्याय 2 आहे धातू साधित, पर्याय 3 आहे संख्या विशेषण, पर्याय 4 आहे सार्वनामिक विशेषण. मग राज्य हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 सार्वनामिक विशेषण. पुढील पैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते. पर्याय 1 आहे भले, पर्याय 2 आहे अरेच्छा, पर्याय 3 आहे अरे, पर्याय 4 आहे ओघे. प्रशंसादर्शक अव्यय कोणता आहे मग पर्याय क्रमांक 1 भले. प्रश्न सम्राट या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते. पर्याय 1 आहे सम्राट, पर्याय 2 आहे सम्राटी, पर्याय 3 आहे सम्राज्ञा, पर्याय 4 आहे सम्राज्ञी. मग सम्राटचं विरुद्ध लिंगी काय होईल सम्राज्ञी. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले. अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारकार्थ ओळखा. आणि अधोरेखित आहे वादळात. पर्याय 1 आहे अधिकरण, पर्याय 2 आहे अपादन, पर्याय 3 आहे संप्रदान आणि पर्याय 4 आहे षष्ठी. मग वादळात याचा कारकार्थ काय आहे तर पर्याय क्रमांक 1 अधिकरण. पुढील पैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते. आणि तुम्हाला पर्याय दिले गेलेले आहेत पहा. आणि कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्ही उत्तर टाइप करू शकता. पर्याय 1 आहे गजानन, पर्याय 2 आहे खरे खोटे, पर्याय 3 आहे शास्त्र संपन्न, पर्याय 4 आहे गल्लोगल्ली. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 शास्त्र संपन्न. प्रश्न आहे भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय 1 भाषेचे दागिने, पर्याय 2 भाषेची समृद्धी, पर्याय 3 भाषेचे अलंकार, पर्याय 4 शब्दसिद्धी. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्यांना काय म्हणतात भाषेचे अलंकार असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे पहा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय 1 आहे मुलर, पर्याय 2 आहे अक्ष, पर्याय 3 आहे पहा कुंतल,
पर्याय 4 आहे पहा कुंडल आणि बरोबर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे पहा कुंतल। प्रश्न आहे पहा दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आणि शब्द आहे पहा विरक्ती। पर्याय 1 आहे अनुरक्त, पर्याय 2 आहे आरक्ती, पर्याय 3 आहे आरक्त, पर्याय 4 आहे अनासक्ती आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरक्ती। प्रश्न इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय? पर्याय 1 दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे, पर्याय 2 दोन विहिरीच्या मध्ये असणे, पर्याय 3 अलीकडे आड व पलीकडे विहीर असणे, पर्याय 4 लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 1 दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे म्हणजेच इकडे आड तिकडे विहीर। प्रश्न लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यात काळ ओळखायचा आहे तुम्हाला। पर्याय 1 आहे भूतकाळ, पर्याय 2 आहे वर्तमान काळ, पर्याय 3 आहे रीती भूतकाळ, पर्याय 4 आहे भविष्यकाळ आणि क्रियेची जर रीत असेल तर त्याला आपण रीती भूतकाळ असे म्हणजे सतत क्रिया करण्याची जर रीत असेल तर रीती भूतकाळ येतो पहा। प्रश्न हरिहर या शब्दाचा समास ओळखा। पर्याय 1 द्वंद्व समास, पर्याय 2 मध्यम पदलोपी समास, पर्याय 3 कर्मधारय समास, पर्याय 4 तत्पुरुष समास आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्वंद्व समास। मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत? पर्याय 1 34, पर्याय 2 10, पर्याय 3 14, पर्याय 4 12 आणि मराठी भाषेत एकूण स्वर 14 आहेत पहा पर्याय क्रमांक 3। प्रश्न धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत? पर्याय 1 आहे 8, पर्याय 2 आहे 9, पर्याय 3 आहे 6, पर्याय 4 आहे 7 आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 व्यंजने आहेत। प्रश्न पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा। पर्याय 1 खेळण्याची जागा, पर्याय 2 गायींना ठेवण्याची जागा, पर्याय 3 घोड्यांना ठेवण्याची जागा, पर्याय 4 युद्धभूमी आणि पागा म्हणजेच घोड्यांना ठेवण्याची जागा असते पहा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आहे पहा खालीलपैकी मिश्र वाक्य निवडा। पर्याय 1 त्यांनी निरोप घेतला व निघाले, पर्याय 2 निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या, पर्याय 3 ते निरोप घेऊन निघाले, पर्याय 4 देव देते अन कर्म नेते आणि बरोबर म्हणजे मिश्र वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक 2 निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न तू जेवण करणार का या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहे? तू हे सर्वनाम आहे पण ते कोणत्या प्रकारचं आहे? पर्याय 1 पुरुषवाचक, पर्याय 2 सामान्य, पर्याय 3 दर्शक, पर्याय 4 संबंधी सर्वनाम आणि बरोबर पर्याय कोणता असेल मग पहा बरं। तू हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर तू हे पुरुषवाचक सर्वनाम आहे पहा। पुढील प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे। पर्याय 1 उडता पक्षी, पर्याय 2 निळा बोर, पर्याय 3 रंगीत कागद, पर्याय 4 तो कावळा आणि सार्वनामिक म्हणजेच काय असेल तर सर्वनाम म्हणून पर्याय क्रमांक 4 तो कावळा। प्रश्न खालीलपैकी अनेक वचन ओळखा। पर्याय 1 मोती, पर्याय 2 ससा, पर्याय 3 पाखरू, पर्याय 4 गाणी आणि अनेक वचन म्हणजेच अनेक संख्या किंवा अनेक आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे? पर्याय 1 कर्ता, पर्याय 2 क्रियापद, पर्याय 3 कर्म, पर्याय 4 विशेषण आणि पुस्तक हे काय आहे मग? कर्म आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे पहा। प्रश्न आहे जमदग्नी म्हणजे काय? पर्याय 1 आहे पहा साधू, पर्याय 2 माणूस, पर्याय 3 शांत व्यक्ती, पर्याय 4 खूप रागीट माणूस। जमदग्नी म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे पहा। खूप रागीट माणूस यालाच काय म्हणतात तर जमदग्नी। प्रश्न आहे हरी घरी कोण येऊन गेले वाक्यातील सर्वनाम ओळखा। पर्याय 1 आहे हरी, पर्याय 2 घरी, पर्याय 3 कोण, पर्याय 4 गेले आणि वाक्यातील सर्वनाम काय आहे? पर्याय क्रमांक 3 कोण हे सर्वनाम आहे। पुढील प्रश्न आहे अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा। पर्याय 1 ड, पर्याय 2 न, पर्याय 3 म,
पर्याय 4 न. अनुनासिक नसणारे म्हणून पर्याय क्रमांक 1 अनुनासिकांचा उच्चार हा नाकातून होतो पहा. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 विनासायास, पर्याय 2 विनायास, पर्याय 3 अस्त, पर्याय 4 सनातनी. आणि सायासचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 विनासायास. प्रश्न आहे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता. पर्याय 1 आहे आशीर्वाद. तुम्हाला आशीर्वाद हा शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे ओळखायचा आहे, म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर कोणता आहे की त्याची वेलांटी मात्रा बरोबर आहे, तो आहे पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. दुसरी वेलांटी आणि वावर रफार आहे. पुढील प्रश्न आहे अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. पर्याय 1 आहे केवळ प्रयोगी अव्यय, पर्याय 2 आहे विशेषण, पर्याय 3 आहे उभयान्वयी अव्यय, पर्याय 4 आहे पहा क्रियापद. आणि अबब हे काय आहे तर केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे पहा लिंग बदला आणि शब्द आहे बोका. तर बोक्याचं लिंग बदलल्यानंतर काय होईल ते पर्याय निवडायचा आहे. पर्याय 1 आहे बोकी, पर्याय 2 बोकीन, पर्याय 3 भाटी, पर्याय 4 यापैकी नाही. आणि बरोबर उत्तर आहे पहा भाटी. बोका भाटी. पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. पर्याय 1 आहे गतिदर्शक, पर्याय 2 आहे निश्चयदर्शक, पर्याय 3 आहे आवृत्तीदर्शक, पर्याय 4 आहे पहा यापैकी नाही. कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. मग कोणता आहे कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार. पर्याय क्रमांक 3 आवृत्तीदर्शक. पुढील प्रश्न आहे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता. आणि तुम्हाला शब्द कोणता शुद्ध लिहिलेला आहे ते माहिती हा शब्द आहे पहा. मग माहितीला पहिली वेलांटी आहे का दुसरी आहे, तिला कोणती वेलांटी आहे हे येणं खूप गरजेचं आहे. अत्यंत मार्क आणून देणारा प्रश्न आहे. आणि पर्याय क्रमांक 2 हिला पहिली वेलांटी आणि तिला दुसरी वेलांटी. प्रश्न आहे उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा. पर्याय 1 उठणे, पर्याय 2 उठसूट, पर्याय 3 उठला, पर्याय 4 उठ उठ. तर अभ्यस्त शब्द बनवायचा आहे आणि पर्याय क्रमांक 2 उठसूट हा अभ्यस्त शब्द बनेल पहा. पुढील प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता. तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण. आणि अधोरेखित बरोबर हे आहे पहा. पर्याय 1 आहे उभयान्वयी अव्यय, पर्याय 2 आहे शब्दयोगी अव्यय, पर्याय 3 आहे क्रियाविशेषण अव्यय, पर्याय 4 आहे केवळ प्रयोगी अव्यय. आणि बरोबर याला अधोरेखित केलेला आहे. मग ते कोणत्या प्रकारचा शब्द आहे पहा तर शब्दयोगी अव्यय आहे पहा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा. पर्याय 1 वधू, पर्याय 2 विधवा, पर्याय 3 वधुरी, पर्याय 4 पर्याय 1 हे बरोबर आहे वधू. पुढील प्रश्न आहे पहा पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. आणि शब्द आहे शास्त्र. पर्याय 1 शास्त्रार्थ, पर्याय 2 शास्त्री, पर्याय 3 शास्त्रीय, पर्याय 4 शास्त्रज्ञ. आणि विशेषण तयार करायचं आहे शास्त्रापासून, तर काय होईल मग शास्त्रीय हे विशेषण तयार होईल पहा. प्रश्न आहे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते. पर्याय 1 आहे पहा कोणी यावे कोणी जावे. पुढील पर्याय आहे पहा हा रबरी चेंडू आहे. पर्याय 3 आहे कोणी बक्षीस मिळवले. पर्याय 4 आहे कोण आहे तिकडे. सामान्य सर्वनाम असलेले वाक्य विचारलं आहे पहा. मग सामान्य सर्वनाम असलेलं पर्याय क्रमांक 1 कोणी यावे कोणी जावे. पुढील प्रश्न आहे पहा लिंग ओळखा. सोने. पर्याय 1 नपुसकलिंगी, पर्याय 2 पुल्लिंगी, पर्याय 3 स्त्रीलिंगी, पर्याय 4 यापैकी नाही. आणि लिंग ओळखताना तो ती ते वापरून लिंग ओळखायचं असतं पहा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहा लिंग ओळखा. आणि शब्द आहे मीठ भाकरी. पर्याय 1 आहे पुल्लिंगी, पर्याय 2 आहे स्त्रीलिंगी, पर्याय 3 आहे नपुसकलिंगी, पर्याय 4 आहे यापैकी नाही. आणि सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी शब्द आहे हा. प्रश्न आहे दुसरा तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. पर्याय 1 टोकदार, पर्याय 2 निबर, पर्याय 3 बोथट, पर्याय 4 मऊ. आणि तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा बोथट. पुढील प्रश्न आहे पहा श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय 1 आहे पहा रीती भविष्यकाळ, पर्याय 2 आहे साधा भविष्यकाळ, पर्याय 3 आहे पूर्ण भविष्यकाळ, पर्याय 4 आहे साधा वर्तमान काळ.
आणि श्यामा चित्र काढत राहील म्हणजेच रीती भविष्यकाळी वाक्य आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 आहे पहा प्रकाश आमटे, पर्याय 2 आहे पु ल देशपांडे, पर्याय 3 आहे आनंद यादव, पर्याय 4 आहे लक्ष्मण माने. आणि झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 आनंद यादव हे आहेत पहा. पुढील प्रश्न आहे विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? पर्याय 1 आहे पहा विदुषी, पर्याय 2 आहे विदुरीन, पर्याय 3 आहे विधवा, पर्याय 4 आहे सधवा. आणि विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे पहा विधवा, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे पहा भाषा या नामाचे अनेक वचन लिहा. पर्याय 1 भाषी, पर्याय 2 भाषा, पर्याय 3 भाषानो, पर्याय 4 भाषांनी. आणि भाषा या नामाचे अनेक वचन देखील भाषाच होते पहा, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे पहा खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता? पर्याय 1 आहे जाऊ, पर्याय 2 आहे आज्ञा, पर्याय 3 आहे सभा, पर्याय 4 आहे दिशा. मग एकवचनी विचारला आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जाऊ. पुढील प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? पर्याय 1 बोका, पर्याय 2 रेडा, पर्याय 3 बटाटा, पर्याय 4 बाजरी. आणि देशी नसलेला शब्द विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 बटाटा. पुढील प्रश्न आहे पहा क्षणभंगूर बाबा या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? पर्याय 1 पाण्यावरची रेघ, पर्याय 2 सतीचे वाण, पर्याय 3 अळवावरचे पाणी, पर्याय 4 काळोखाची रात्र. आणि क्षरभंगूर बाबा म्हणजेच अळवावरचे पाणी हे बरोबर उत्तर आहे पहा. याच्यासाठी तुम्हाला वाक्यप्रचार म्हणी येणं खूप गरजेचं आहे. प्रश्न आहे लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत. पर्याय 1 बडबड गीत, पर्याय 2 भावगीत, पर्याय 3 बालगीत, पर्याय 4 अंगाई गीत. आणि लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेलं गीत कोणतं असतं? पर्याय क्रमांक 4 अंगाई गीत असतं पहा. पुढील प्रश्न आहे पहा प्रयोग ओळखा. वाक्य आहे पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 कर्मणी प्रयोग, पर्याय 3 भावे प्रयोग, पर्याय 4 यापैकी नाही. आणि पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे भावे प्रयोगाचं वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 1 नशीब फिरणे, पर्याय 2 वाईट दिवस येणे, पर्याय 3 दैव प्रतिकूल होणे, पर्याय 4 दैव अनुकूल होणे. वाक्यप्रचार विचारला आहे पहा योग्य म्हणून पर्याय क्रमांक 4 दैव अनुकूल होणे. पुढील प्रश्न आहे पहा पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय 1 आहे पहा सकर्मक भावे, पर्याय 2 आहे अकर्मक भावे, पर्याय 3 आहे कर्मणी, पर्याय 4 आहे सकर्मक कर्तरी. पोलिसांनी चोरास शोधून काढले सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे पहा हे. पुढील प्रश्न आहे अनुज या शब्दाचा अर्थ काय? पर्याय 1 धाकटा भाऊ, पर्याय 2 थोरला भाऊ, पर्याय 3 सावत्र भाऊ, पर्याय 4 थोरली बहीण. अनुज या शब्दाचा अर्थ काय होतो? तर धाकटा भाऊ, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे पहा आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. पर्याय 1 आभाळ कोसळणे, पर्याय 2 धाबेदनाने, पर्याय 3 झळ लागणे, पर्याय 4 डोळा लागणे. आणि आच लागणे म्हणजेच काय? तर झळ लागणे पहा हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. मनोरंजन हा शब्द कोणत्या संधी प्रकाराचा आहे? पर्याय 1 आहे विशेष संधी, पर्याय 2 आहे व्यंजन संधी, पर्याय 3 आहे विसर्ग संधी, पर्याय 4 आहे स्वर संधी. आणि मनोरंजन हा शब्द विसर्ग संधी या प्रकाराचा आहे पहा. पुढील प्रश्न आहे पहा रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा. पर्याय 1 चालत असे, पर्याय 2 चालत होता, पर्याय 3 चालला, पर्याय 4 चालला होता. आणि रीती भूतकाळातील क्रियापद विचारला आहे त्यामुळे बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 1 चालत असे. पुढील प्रश्न आहे 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? पर्याय 1 अपसारण चिन्ह, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 अपूर्ण विराम, पर्याय 4 संयोग चिन्ह. आणि 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरले जातं पहा म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे पहा हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय 1 कोकणी, पर्याय 2 संस्कृत, पर्याय 3 अरबी, पर्याय 4 पोर्तुगीज. आणि हापूस हा शब्द
पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे पहा, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? पर्याय 1 श्री बाळशास्त्री जांभेकर, पर्याय 2 श्री दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय 3 श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर, पर्याय 4 यापैकी नाही. आणि मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पर्याय 1 भोळसर, पर्याय 2 भोळसट, पर्याय 3 भोळेपणा, पर्याय 4 भोळी. आणि भोळा या शब्दाचे भाववाचक नाम भोळेपणा असे होईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे पहा, खाली दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्य रूप ओळखा. शब्द आहे खेळ. पर्याय 1 आहे खेळे, पर्याय 2 खेळा, पर्याय 3 खेळू, पर्याय 4 खेळून. आणि बरोबर उत्तर आहे पहा, खेळचं सामान्य रूप खेळ आहे होईल, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, गोलपिठा हा कविता संग्रह डॅश डॅश यांचा आहे. पर्याय 1 श्री नामदेव ढसाळ, पर्याय 2 श्री दया पवार, पर्याय 3 श्री नारायण सुर्वे, पर्याय 4 श्री फ मु शिंदे. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ. प्रश्न आहे, अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 श्री बाबा आमटे, पर्याय 2 श्री शरद जोशी, पर्याय 3 श्री विकास आमटे, पर्याय 4 श्री प्रकाश आमटे. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी आहेत, पर्याय क्रमांक 2. प्रश्न, कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 निंदा, पर्याय 2 मॅन, पर्याय 3 आन, पर्याय 4 शपथ. आणि कुक्षीचा समानार्थी शब्द ज्ञान हा आहे पहा, पर्याय क्रमांक 2.